मी डॉक्टर शशिकांत लक्ष्मणराव घोष, वाणिज्य विभाग, SPKT देवळाली कॅम्प महाविद्यालय, वाणिज्य विभाग. आज विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला व्यवसाय व्यवस्थापन या विषयातील जे काही सिलेबसमध्ये दिलेले कंटेंट आहेत, तर त्याचा विचार आपल्याला आजच्या तासाला करायचा आहे. आज आपण व्यवस्थापनाची प्रस्तावना, व्यवस्थापन अभ्यासाची गरज आणि व्यवस्थापन प्रक्रिया काय आहे याविषयीची माहिती आपल्याला पाहिजे आहे. व्यवस्थापन म्हणजे नेमकं काय असतं आणि व्यवस्थापन कुठे कुठे लागू होतं हे या ठिकाणी आपल्याला लक्षात घ्यायचं आहे. व्यवस्थापनाची व्याप्ती जर लक्षात घेतली तर आज बऱ्याचशा क्षेत्रामध्ये व्यवस्थापन हे आवश्यक आहे. मग हॉटेल मॅनेजमेंट असेल किंवा बिझनेस मॅनेजमेंट असेल किंवा क्रायसिस मॅनेजमेंट असेल, या अशा नाना विविध प्रकारच्या शाखा या व्यवस्थापनाशी निगडीत आहे आणि म्हणून व्यवस्थापनाची व्याप्ती ही फार मोठी आहे आणि व्यवस्थापनाची गरज जर लक्षात घेतली तर कोणतंही कार्य जे आहे हे व्यवस्थापनाशिवाय पूर्ण होऊ शकत नाही. मग ते वैयक्तिक असो किंवा सामूहिक असो, या प्रत्येक कार्यामध्ये व्यवस्थापनाची गरज ही असावीच लागते. आणि म्हणूनच आपल्याला आजच्या तासाला व्यवस्थापन संकल्पनेची जी प्रस्तावना आहे त्या प्रस्तावनेकडे जायचं आहे आणि त्यानंतर आपण पुढे पुढे व्यवस्थापनाच्या संदर्भात जे महत्त्वाचे मुद्दे आहे त्याचा देखील विचार करणार आहोत. विद्यार्थी मित्रांनो, सेशन अजेंडा किंवा आपल्याला आजच्या या तासामध्ये काय काय लक्षात घ्यायचं आहे ह्या ठिकाणी आपल्याला त्याची जी काही यादी आहे ही यादी आपल्याला लक्षात घ्यायची आहे. यामध्ये व्यवस्थापन संकल्पना याचा प्रामुख्याने आपल्याला विचार करायचा आहे, की ज्याला आपण इंग्लिशमध्ये मॅनेजमेंट कन्सेप्ट असं म्हणतो. यामध्ये प्रामुख्याने आपल्याला व्यवस्थापनाची व्याख्या आणि अर्थ विचारात घ्यायचा आहे. व्यवस्थापन अभ्यासाची गरज विचारात घ्यायची आहे. त्यानंतर व्यवस्थापनाचं स्वरूप नेमकं काय आहे त्याचा देखील आपल्याला आजच्या या तासामध्ये विचार करायचा आहे. व्यवस्थापन हे अनेक कार्यांचं एक संच आहे असं म्हटलं जातं, परंतु या संचामध्ये कोणकोणती कार्य आहे ही व्यवस्थापनाची सगळी कार्य आपल्याला लक्षात घ्यायची आहे. त्यानंतर व्यवस्थापनाला प्रक्रिया म्हटलेलं आहे तज्ज्ञांनी. पण ही व्यवस्थापन प्रक्रिया कशी आहे या संदर्भात आपल्याला सविस्तर असा विचार देखील करायचा आहे. त्यानंतर व्यवस्थापनाचे जे स्तर आहे त्या स्तरांचा किंवा पातळ्यांचा, ज्याला आपण इंग्लिशमध्ये लेव्हल्स असं म्हणतो, त्याचा देखील विचार करायचा आहे. आज आपल्याला या 6 मुद्द्यांचा विचार करताना अभ्यासाची उद्दिष्ट नेमकी काय आहेत हे आपल्याला लक्षात घ्यायचं आहे. कारण कोणत्याही उद्दिष्टाशिवाय कोणतीही कृती होऊ शकत नाही. मग आपण व्यवस्थापनाची संकल्पना जर लक्षात घेणार आहोत तर त्याच्यामागे त्या अभ्यासाची उद्दिष्टे कोणती आहेत त्याचा विचार होणंसुद्धा गरजेचं आहे. तर त्या दृष्टिकोनातून व्यवस्थापनाची संकल्पना प्रामुख्याने समजून देणे, त्यानंतर विद्यार्थ्यांच्या मनामध्ये व्यवस्थापन अभ्यासाची जी गरज आहे ती गरज नेमकी काय आहे हे त्यांना लक्षात आणून देणं आणि व्यवस्थापनाचे स्वरूप समजून देणं, व्यवस्थापनाची कार्य लक्षात घेणं आणि सरतेशेवटी व्यवस्थापन प्रक्रिया नेमकं काय आहे हे आपल्याला या ठिकाणी लक्षात घ्यायचं आहे. तर साधारणपणे ही 5 उद्दिष्टे आपल्याला डोळ्यासमोर ठेवून आपल्याला ही संकल्पना अभ्यासायची आहे. आता बघा विद्यार्थी मित्रांनो, जेव्हा आपण व्यवस्थापन संकल्पना लक्षात घेतो त्यावेळेस व्यवस्थापन हे काही सामूहिक कृतीचा विचार जर केला तर एकट्या दुकट्याची ती कार्यकृती नाही. याच्यामध्ये समूह प्रयत्नांना फार प्राधान्याने महत्त्व दिलेलं आहे. साधारणपणे व्यवस्थापन संकल्पनेची आपल्याला त्रोटक अशी आयडिया यावी या दृष्टिकोनातून आपल्याला असं म्हणता येईल की वैयक्तिक, सामाजिक, व्यावसायिक आणि औद्योगिक क्षेत्राप्रमाणेच इतर अनेक क्षेत्रात व्यवस्थापनाला अनन्यसाधारण महत्त्व आहे. व्यवसायाला स्वतःच्या प्रगतीसाठी आपली उद्दिष्टे निश्चित करावी लागतात. यामध्ये आपल्याला वैयक्तिक, सामाजिक आणि व्यावसायिक, त्याचबरोबर औद्योगिक क्षेत्राला व्यवस्थापन फार गरजेचं आहे
या संदर्भाचा आशय या निमित्ताने आपल्याला लक्षात घ्यावा लागतो. व्यावसायिक संस्थेची अशी पूर्वनियोजित उद्दिष्ट साध्य करण्यासाठी संबंधित व्यक्ती समूहाला मार्गदर्शन करणे, त्यांचं नेतृत्व करणे आणि त्यांच्यावर किंवा त्यांच्या कार्यावर नियंत्रण ठेवणे म्हणजे व्यवस्थापन होय, अशी थोडक्यात साधी आणि सोपी व्याख्या आपल्याला या ठिकाणी लक्षात घेता येईल. आपल्याला विद्यार्थी मित्रांनो, व्यवस्थापनाची संकल्पना लक्षात घेतल्यानंतर त्याचा अर्थ आणि व्याख्या याचाही विचार केल्यानंतर व्यवस्थापनाचं महत्त्व किंवा गरज काय याचा विचार करावा लागतो. कारण कोणत्याही गोष्टीला महत्त्व प्राप्त कधी होतं की त्यातनं आपल्या काही गरजा पूर्ण होतात, म्हणून त्याला महत्त्व प्राप्त होतं. आणि म्हणूनच या ठिकाणी व्यवस्थापनाचं महत्त्व काय ते गरजेतून स्पष्ट होतं. आणि त्यातला पहिला मुद्दा जो आहे तो म्हणजे व्यवस्थापनाच्या कार्यक्षमतेवर व्यवसायाचे यश अवलंबून असते. विद्यार्थी मित्रांनो, व्यवस्थापन जर चांगलं असेल तर व्यवसायाचं यश हे निश्चित ठरलेलं असतं. पण व्यवस्थापनाची अकार्यक्षमता ही व्यवसायाच्या एकूण अकार्यक्षमतेवर प्रभाव पाडत असल्यामुळे व्यवस्थापन हे चांगलं आणि कार्यकुशल होणं हे अत्यंत गरजेचं आहे. आणि म्हणूनच या ठिकाणी केवळ स्थानिक पातळीवर नाही तर जागतिक पातळीवर व्यवस्थापनाच्या या अभ्यासाची गरज किंवा महत्त्व याला अनन्यसाधारण त्या ठिकाणी वाव दिलेला आपल्याला दिसून येतो. जास्तीत जास्त स्कोप त्या ठिकाणी मिळालेला आपल्याला दिसून येतो. दुसऱ्या मुद्द्यामध्ये आपल्याला लक्षात घेता येईल की व्यवस्थापनामुळे जागतिक स्पर्धेला प्रभावीपणे सामोरे जाता येते. आता स्थानिक स्वरूपाची स्पर्धा आणि जागतिक स्वरूपाची स्पर्धा याचा विचार जर केला तर जागतिक स्पर्धेला जर तोंड द्यायचं असेल तर तुमच्याकडे असणारं जे व्यवस्थापन आहे हे कार्यकुशल आणि फोरसाईट किंवा दूरदृष्टीचं असलं पाहिजे. कारण जगात अनेक देश आहेत, अनेक संस्था आहेत आणि त्याच्यामध्ये तुम्हाला टिकायचं आहे. तर त्यामुळे जागतिक स्पर्धेला तोंड जर द्यायचं असेल तर व्यवस्थापनाशिवाय पर्याय नाही असं आपल्याला या ठिकाणी सांगता येईल. व्यवस्थापनाची गरज व्यक्त करत असताना व्यवस्थापनामुळे नवीन तंत्रांचा प्रभावी वापर देखील आपल्याला करता येतो. जगामध्ये अनेक प्रकारचे शोध लागतात आणि या शोधातनं आपल्याला कॉस्ट ऑफ प्रोडक्शन किंवा उत्पादनाची जे काही खर्च आहेत ते कमी करता येतात. आणि खर्च कमी जर झाले तर आपल्याला ग्राहकापर्यंत कमी किमतीमध्ये वस्तू पोहोचवता येते. आणि त्यामुळेच नवीन तंत्रांचा वापर करून आपण कमी उत्पादन खर्चामध्ये जास्तीत जास्त क्वालिटीची वस्तू ग्राहकांना कशी उपलब्ध करून देऊ या संदर्भाचं जागतिक पातळीवर असलेलं तंत्र त्याचा अभ्यास करून आपल्या संस्थेमध्ये त्याचा अवलंब कसा करता येईल याचा विचार व्यवस्थापनाच्या कार्यक्षेत्रात होत असल्यामुळे नवीन तंत्राचा प्रभावी वापर हा एक मुद्दा आपल्याला प्राधान्याने विचारात घ्यावा लागेल. त्यानंतर देश विकासात महत्त्वपूर्ण योगदान. आपल्याला माहीत आहे की कमी किमतीमध्ये जर आपण वस्तू उत्पादन करून दिली तर त्याला जास्तीत जास्त ग्राहक मिळतात. परंतु व्यवस्थापनाने दुसरी बाजूसुद्धा लक्षात घेतली पाहिजे आणि ती म्हणजे की वस्तूची क्वालिटी तिथे कोणतीही तडजोड नको. म्हणजे वस्तूचा दर्जा आणि किंमत यांचं गणित हे जर चांगलं बसलं तर आपण जगामध्ये चांगल्या पद्धतीने तग धरून राहू शकतो आणि परकीय देशांनासुद्धा आपण कॉम्पीट करून आणि कमीत कमी किमतीमध्ये क्वालिटीची वस्तू देऊन आपल्या देशाला परकीय चलन मिळवून देऊ शकतो. पर्यायानेच देश विकासामध्ये महत्त्वपूर्ण योगदान व्यवस्थापनाच्याद्वारे हे दिलं जात असतं. तेजीमंदीत व्यवसायाला स्थैर्यप्राप्ती. विद्यार्थी मित्रांनो, तेजी आणि मंदी हे एक प्रकारचे आर्थिक वादळं आहेत आणि या आर्थिक वादळात जर टिकायचं असेल तर आपल्याला हे लक्षात घ्यावं लागेल की तेजी आणि मंदी, तेजीमध्ये व्यवसाय फोफावतो पण मंदीमध्ये तो अगदी रसातळाला सुद्धा जाऊन पोहोचू शकतो. आणि म्हणून तेजीमध्ये ध्येय धोरणं आखताना मंदी जर आली तर नेमकं काय करायचं याचं फोरसाईट किंवा दूरदृष्टी ही व्यवस्थापनामध्ये असते आणि त्यामुळे मंदीच्या कालखंडात देखील व्यवसाय तग धरून राहू शकतो. थोडक्यात असंच सांगता येईल की तेजी मंदीच्या या चक्रामध्ये व्यवसायाला
स्थैर्य प्राप्ती करून देण्यासाठी व्यवस्थापनाची गरज ही नितांत आहे असं आपल्याला या ठिकाणी सांगता येईल. त्यानंतर व्यवसायाची उद्दिष्टे साध्य करणे. व्यवसायाची उद्दिष्टे साध्य करण्यासाठी व्यवस्थापन हे कार्यक्षम पद्धतीने काम करत असतं. कारण उद्दिष्टांमुळे दिशा मिळते आणि दिशा मिळाली की त्या दिशेने वाटचाल करण्यासाठी काय काय करावं लागेल हे सर्व व्यवस्थापनाला त्याचं नियोजन आणि त्याचं संघटन करून, यंत्रणा राबवून, मानवी घटकाला समन्वयित करून ही सगळी व्यवसायाची उद्दिष्टे साध्य करावी लागतात. विद्यार्थी मित्रांनो, साधनसामग्री व मानवी बळाचा पर्याप्त वापर व्यवस्थापनामुळे शक्य होत असतो. साधनसामग्री याचा अर्थ जी काही सजीव सामग्री नाही, म्हणजे कच्चा माल, यंत्रसामग्री, जमीन आणि दुसऱ्या बाजूला सजीव जो घटक आहे मानवी बळ, यांचं दोघांनाही समन्वयित करून आणि पर्याप्त अशा पद्धतीने वापर कसा करता येईल यासाठी व्यवस्थापन अभ्यासाची गरज किंवा महत्त्व आहे असं आपल्याला या ठिकाणी सांगता येईल. त्यानंतर उत्पादकतेत किंवा उत्पादनात वाढ होते. विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी उत्पादकता आणि उत्पादनात वाढ होते मध्ये जी काही ऑब्लिक टाकलेली आहे तर त्याचा अर्थ असा आहे की या दोन्ही कन्सेप्टमध्ये फरक आहे. उत्पादकता वाढली म्हणजे उत्पादन वाढतं, पण उत्पादन वाढलं म्हणजे उत्पादकता वाढतेच असं नाही. ही गोष्ट आपण प्रामुख्याने लक्षात घ्यायची आहे. कारण उत्पादनात वाढ होते म्हणजे जर कच्चा माल तुम्ही वाढवला आणि उत्पादन वाढवलं तर ते फक्त उत्पादनच वाढतं. पण कमी कच्चा माल वापरून जास्त उत्पादन जर तुम्ही घेतलं तर उत्पादकतेत तुमच्या वाढ होते असं आपल्याला या ठिकाणी सांगता येईल. आता उत्पादकतेला इंग्लिशमध्ये प्रोडक्टिव्हिटी असं म्हणतात आणि उत्पादनाला प्रोडक्शन असं म्हणतात. आणि म्हणूनच या दोन्हीही कन्सेप्ट वेगळ्या आहेत. साम्य त्याच्यामध्ये जरी असलं तरी त्याचा बारकाईने जर विचार केला तर त्यामध्ये फरक आपल्याला लक्षात येतो. आणि हा फरक व्यवस्थापन जाणीवपूर्वक लक्षात घेतं आणि म्हणून व्यवस्थापन अभ्यासाची गरज आहे असं आपल्याला या ठिकाणी लक्षात घेता येईल. त्यानंतर जनतेच्या जीवनमानात वाढ होते. जनतेच्या जीवनमानात वाढ होते म्हणजे लाईफस्टाईल जी आहे ती सुधारते आणि राहणीमानामध्ये वाढ कशामुळे होते तर कमी किमतीमध्ये वस्तूंचा त्या ठिकाणी वस्तूंचे उत्पादन होतं, विक्री होते आणि त्यामुळे जनतेला पूर्वीपेक्षा जास्त वस्तू वापरायला मिळतात, दर्जेदार वस्तू वापरायला मिळतात, नवनवीन फॅशन आत्मसात करता येते आणि त्यामुळे प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षपणे जनतेच्या जीवनमानामध्ये किंवा राहणीमानामध्ये वाढ होते असं आपल्याला या ठिकाणी सांगता येईल. आणि म्हणून व्यवस्थापनाचा अभ्यास हा योग्य ठरतो. त्यानंतर व्यावसायिक कार्यात सुसूत्रता येते. आता सुसूत्रता याचा अर्थ इंग्लिशमध्ये त्याला कोऑर्डिनेशन असं म्हटलेलं आहे. तर कोऑर्डिनेशन म्हणजे नेमकं काय तर एका व्यक्तीचा संबंध दुसऱ्या व्यक्तीच्या कामाशी जोडणे, एका विभागाच्या कामाचा संबंध दुसऱ्या विभागाच्या कामाशी जोडणे, अशा पद्धतीने सगळ्या व्यक्ती आणि विभागांना एकत्र जोडून काम जर केलं तर काम चांगल्या पद्धतीने पूर्ण होतं आणि त्यामुळे कामामध्ये सूत्रता येते असं आपल्याला या ठिकाणी सांगता येईल. त्यानंतर व्यावसायिक प्रश्न सोडविता येतात. आपल्याला विद्यार्थी मित्रांनो माहीत आहे की व्यवस्थापन शास्त्रोक्त पद्धतीने विचार करतं, पूर्वानुमान करतं, त्या आधारे नियोजन करतं आणि नियोजन केल्यानंतर प्रत्यक्षपणे जी काही ध्येय धोरणं ठरवलेली असतील तिथपर्यंत पोचण्यासाठी संघटनात्मक जी यंत्रणा असते या यंत्रणेला त्या ठिकाणी कार्यान्वित केलं जातं आणि यंत्रणा कार्यान्वित झाली की व्यावसायिक प्रश्न हे सोडविता येतात आणि एकदा का व्यावसायिक प्रश्न सोडविता आले की त्या ठिकाणी व्यवसाय हा विकास दिशेने मार्गक्रमण करतो असं आपल्याला या ठिकाणी सांगता येईल. म्हणून व्यावसायिक कार्यात सुसूत्रता येणं हे गरजेचं आहे, पण त्यासाठी व्यवस्थापन आवश्यक आहे आणि व्यावसायिक प्रश्न सोडवायचे असतील तर व्यवस्थापनाशिवाय पर्याय नाही. नंतर व्यवस्थापन हा व्यवसायाचा आत्मा आहे. आता काही तज्ज्ञांनी असं म्हटलेलं आहे की व्यवस्थापन हा व्यवसायाचा आत्मा आहे. आता ही एक उपमा दिलेली आहे आणि त्यातनं व्यवस्थापन अभ्यासाची गरज किंवा महत्त्व त्यांनी
व्यक्त केलेलं आहे असं आपल्याला या ठिकाणी सांगता येईल. कारण मानवी शरीरामध्ये आत्मा जर नसेल तर त्या शरीराला मातीमोल किंमत प्राप्त होते. म्हणजेच त्या शरीराचं व्हॅल्यू जी आहे ती नष्ट होऊन जाते आणि जोपर्यंत आत्मा आहे तोपर्यंत त्याला मानपान असतो, त्याला सन्मान असतो. साधारणपणे कोणत्याही व्यवसाय संस्थेमध्ये व्यवस्थापन ही शक्ती जर असेल तर त्या व्यवसायाला जनमानस किंवा जनमान्यता मिळते आणि जर समजा व्यवस्थापन नसेल तर तो व्यवसाय एखाद्या मृत शरीरासारखा आपल्याला जाणवतो आणि म्हणून व्यवस्थापन अभ्यासाची या ठिकाणी गरज आहे असं आपल्याला या ठिकाणी लक्षात घेता येईल. विद्यार्थी मित्रांनो, व्यवस्थापनाची गरज किंवा त्याचं महत्त्व लक्षात घेतल्यानंतर आपल्याला व्यवस्थापन म्हणजे नेमकं काय आहे हे कळण्यासाठी व्यवस्थापनाचं स्वरूप जे आहे त्या स्वरूपाकडे वळावं लागतं. मग या स्वरूपामध्ये व्यवस्थापन ही एक प्रक्रिया आहे असं म्हटलेलं आहे. मग ही प्रक्रिया म्हणजे काय? अनेक घटकांचे एकत्रीकरण करून जेव्हा एखाद्या निर्णयाप्रत आपण पोहोचतो तेव्हा त्याला प्रक्रिया असं म्हणतात. मग प्रत्यक्ष प्रक्रिया, वैचारिक प्रक्रिया, उत्पादन प्रक्रिया अशा प्रक्रियांचे अनेक प्रकार आहेत. पण व्यवस्थापन ही एक वैचारिक आणि सामाजिक प्रक्रिया आहे ही गोष्ट आपल्याला या ठिकाणी लक्षात घेता येईल. कारण जेव्हा आपण व्यवस्थापनाचा विचार करतो तेव्हा व्यवस्थापन म्हणजे नेमकं काय? तर व्यवस्थापन ही व्यक्तींकडनं आणि व्यक्तीसमवेत काम करून घेण्याची एक कला आणि प्रक्रिया आहे. ते एक शास्त्र आहे असं आपल्याला या ठिकाणी सांगता येईल. म्हणजेच संसाधनं, कच्चा माल, यंत्रसामुग्री, भांडवल यासारखे घटक एका बाजूला आणि दुसऱ्या बाजूला मानवी बळ यांचं आदर्श एकत्रीकरण करून त्या ठिकाणी ठरविलेली जी उद्दिष्टे असतात ती पूर्ण करण्याचा प्रयत्न व्यवस्थापनाचा असतो. म्हणून व्यवस्थापन ही एक प्रक्रिया आहे असं आपल्याला या ठिकाणी सांगता येईल. व्यवस्थापन एक तंत्र देखील आहे. तंत्र म्हणजे टेक्निक. आणि तंत्र एखाद्या गोष्टीला आपल्याला प्राप्त करून घ्यायचं असेल तर तंत्राच्या मार्गाने जर गेलं तर आपल्याला ते लवकर मिळतं आणि तंत्र सोडून जर काम केलं तर ते मिळेलच याची खात्री नसते आणि म्हणून तंत्राला अनन्यसाधारण महत्त्व आहे. व्यवस्थापन हे देखील एक तंत्र आहे. कारण उद्दिष्ट साध्य करण्यासाठी जे मेकॅनिझम आहे ते मेकॅनिझम हे या ठिकाणी व्यवस्थापनाने तयार केलेलं असतं किंवा व्यवस्थापनाला त्याविषयी माहिती असते आणि म्हणून ते जे मेकॅनिझम आहे, व्यवस्थापन हे एक मेकॅनिझम आहे या दृष्टिकोनातूनच काही तज्ज्ञांनी त्या ठिकाणी त्याला तंत्राची उपमा दिलेली आहे. त्यानंतर व्यवस्थापन ही एक सातत्यपूर्ण चालणारी प्रक्रिया आहे. बघा विद्यार्थी मित्रांनो, शरीरामध्ये श्वास सुरू झाल्यानंतर तो मरेपर्यंत चालूच राहतो. म्हणजे श्वासाचं अस्तित्व अखंडपणे चालू असतं ही गोष्ट लक्षात घ्या. एखाद्या व्यवसाय संस्थेमध्ये व्यवस्थापन आहे, पण व्यवस्थापन आहे म्हणजे ही सातत्यपूर्ण प्रक्रिया आहे. या ठिकाणी माणसं काही नव्याने नेमली जातात, काही रिटायर होतात, परत नव्याने नेमली जातात, पण व्यवस्थापन मात्र हे चालूच राहतं आणि म्हणून व्यवस्थापन ही एक सातत्यपूर्ण प्रक्रिया आहे. ही गोष्ट आपल्याला प्राधान्याने लक्षात घ्यावं लागेल. व्यवस्थापन एक कला व शास्त्र आहे. बघा, कला म्हणजे नेमकं काय? तर कलेचा आविष्कार दाखवण्याचं सामर्थ्य ज्याच्यात आहे तो कलाकार असतो आणि ते सामर्थ्य ज्या पद्धतीने दाखवलं जातं त्याला कला असं म्हटलेलं आहे. आणि शास्त्र म्हणजे नेमकं काय? तर शास्त्र म्हणजे सैद्धांतिक मुद्द्यांवर आधारित किंवा तत्वांवर आधारित एखाद्या गोष्टीचा वेध घेणं आणि ती सिद्ध करून दाखवणं याला शास्त्र असं म्हणतात. शास्त्राचे दोन प्रकार असतात. एक म्हणजे सत्यशास्त्र आणि अर्धसत्यशास्त्र. सत्यशास्त्राचा विचार जर केला तर त्याच्यामध्ये बायोलॉजी, बॉटनी, केमिस्ट्री, फिजिक्स, मायक्रोबायोलॉजी अशासारखे जे विषय आहेत हे पूर्ण सत्यशास्त्रामध्ये येतात. पण अर्धसत्यशास्त्राच्या बाबतीत विचार जर केला तर सामाजिक शास्त्रांचा त्याच्यामध्ये समावेश होतो आणि व्यवस्थापन हे मानवाशी निगडित असल्यामुळे याचा समावेश
हा सत्यशास्त्रामध्ये होत असतो असं आपल्याला या ठिकाणी सांगता येईल. आणि म्हणून व्यवस्थापन ही एक जशी कला आहे तसं ते शास्त्र देखील आहे असं आपल्याला या ठिकाणी सांगता येईल. त्यानंतर व्यवस्थापन एक पेशा आहे. व्यवस्थापन पेशा आहे म्हणजेच तो एक व्यवसाय आहे आणि पेशाला काही नियम घालून दिलेले असतात. डॉक्टर, वकील जेव्हा प्रॅक्टिस करतात तेव्हा ते पेशा करतात किंवा व्यवसाय करतात असं आपण म्हणतो. पण ते करत असताना त्यांना काही नियम घालून दिलेले असतात. म्हणजे डॉक्टरला वैद्यकीय शास्त्रातली पदवी असणं गरजेचं आहे आणि त्याचबरोबर त्याला विशिष्ट अशा एखाद्या हॉस्पिटलमध्ये काही दिवस प्रोबेशनवर राहून किंवा सराव म्हणून काही दिवस आपले तिथे योगदान द्यावं लागतं आणि त्यानंतरच त्याला खऱ्या अर्थाने आपल्या पेशाला सुरुवात करावी लागते. त्यासाठी अधिकृत कागदपत्रांची पूर्तता करावी लागते. त्याचबरोबर वकिलाच्या बाबतीत जर विचार केला तर LLB पूर्ण होणं आणि त्यानंतर सनद मिळवणं या गोष्टी त्याला कराव्या लागतात आणि आपल्या पेशाला सुरुवात करण्यापूर्वी जे काही या पेशासंदर्भात अटी आणि शर्ती घालून दिलेल्या आहेत त्याची परिपूर्ती जेव्हा होईल तेव्हाच त्या ठिकाणी त्याला खऱ्या अर्थाने आपला पेशा म्हणून त्या व्यवसायाला स्वीकारता येईल. व्यवस्थापन हा एक पेशा आहे कारण व्यवस्थापनाच्या क्षेत्रामध्ये जर उतरायचं असेल तर आपल्याला एक गोष्ट लक्षात घ्यावी लागेल की व्यवस्थापन क्षेत्रातली उच्चतम पदवी उमेदवाराकडे असणं गरजेचं आहे. त्याचबरोबर त्याला एखाद्या डायरेक्ट मोठं पद त्याला मिळू शकत नाही. त्याला अगोदर मध्यमस्तरीय व्यवस्थापनावर काही दिवस काम करावं लागतं. त्यानंतर त्याला उच्चस्तरीय व्यवस्थापनामध्ये जागा मिळते आणि अशा पद्धतीने त्याला आपल्याला एक पेशा म्हणता येईल. परंतु काही तज्ज्ञांच्या मते व्यवस्थापन हा एक पेशा आहे परंतु तो 100% पेशा नाही. मात्र व्यवस्थापनाची पेशाच्या दिशेने वाटचाल ही प्रगतीपथावर आहे असं म्हटलं तर वावगं होणार नाही. त्यानंतर व्यवस्थापन हा अनेक कार्यांचा संच आहे. व्यवस्थापनामध्ये अनेक कार्यांचा समावेश होतो. उदाहरणार्थ नियोजन, नियंत्रण, समन्वय, कार्यप्रेरणा, संघटन अशा अनेक प्रकारच्या कार्यांचा समावेश व्यवस्थापन या संकल्पनेमध्ये होतो. त्यामुळे तो एक संच आहे, तो एक सेट आहे असं आपल्याला सांगता येईल. पण संचाचा विचार करत असताना कोणतंही एक कार्य महत्त्वाचं आणि दुसरं कार्य महत्त्वाचं नाही असं म्हणून चालणार नाही. कारण सगळी कार्य ही तेवढ्याच महत्त्वाची आहेत. कारण आपल्याला हे माहीत आहे की आपण 9वी-10वीला तो दृष्टांत ऐकलेला आहे. जेव्हा गावामध्ये हत्ती येतो तेव्हा या हत्तीला पाहण्यासाठी जातंदे जे असतात, जन्माने जे आंधळे असतात त्यांना पण कुतूहल वाटतं आणि ते सुद्धा हत्ती पाहण्यासाठी अर्थात हत्ती नेमका काय आहे हे आजमावण्यासाठी निघतात. आणि जेव्हा ते हत्तीजवळ येतात तेव्हा एकाच्या हाताला कान लागतो तेव्हा तो निष्कर्ष घेतो की हत्ती म्हणजे सूप आहे किंवा सुपडं आहे. एकाचा हात पाठीला लागतो तो भिंतीसारखा आहे. एकाचा हात पायाला लागतो तो खांबासारखा आहे. एकाचा हात शेपटीला लागतो तो झाडूसारखा आहे. याचा अर्थ हत्ती एकच आहे पण निष्कर्ष वेगवेगळे आहेत. ही गोष्ट म्हणजे उदाहरण जे दिलेलं आहे हे जाणीवपूर्वक दिलेलं आहे. कारण हत्ती म्हणजे या अनेक अवयवांचा एकत्रितपणे जो काही मूर्तिमंत असं वास्तव आहे त्याला आपण हत्ती असं म्हणतो. व्यवस्थापनाचा विचार करताना केवळ नियोजन म्हणजे व्यवस्थापन नाही, केवळ संघटन म्हणजे व्यवस्थापन नाही किंवा केवळ कार्यप्रेरणा देणं म्हणजे व्यवस्थापन नाही. तर व्यवस्थापन म्हणजे या अनेक कार्यांचा संच आहे असं आपल्याला या ठिकाणी सांगता येईल. त्यानंतर व्यवस्थापन हे विकास कार्य आहे. विद्यार्थी मित्रांनो, व्यवस्थापनाच्या स्वरूपामध्ये 7वा जो मुद्दा आहे तो म्हणजे व्यवस्थापन हे विकास कार्य आहे. कोणत्याही उद्योग संस्थेचा विकास व्हावा हे प्रत्येक उद्योग संस्थेच्या मालकाचं उद्दिष्ट असतं आणि त्यासाठी व्यवस्थापनाचं पाठबळ हे गरजेचं असतं. कारण व्यवस्थापनामुळे विकास घडतो.
व्यवस्थापनाची जी काही निष्पत्ती आहे तो विकास हीच आहे आणि विकास व्हावा या दृष्टिकोनातून या ठिकाणी व्यवस्थापनाचा अवलंब केला जात असतो. अधोगती व्हावी असा कधीही विचार येत नाही, तर प्रगती व्हावी या दृष्टिकोनातूनच व्यवस्थापनाचा अवलंब केला जातो किंवा त्याची अंमलबजावणी केली जाते. म्हणून व्यवस्थापन हे विकास कार्य आहे असं आपल्याला या ठिकाणी सांगता येईल. त्यानंतर व्यवस्थापन ही एक अमूर्त प्रक्रिया आहे. व्यवस्थापन ही न दिसणारी प्रक्रिया आहे. किंबहुना आपल्याला असं म्हणता येईल की व्यवस्थापन ही अमूर्त संकल्पना आहे. अमूर्त याचा अर्थ ती आहे पण दिसत नाही. मग हे सांगायचं जर झालं तर मी असं म्हणेल की प्राणवायू आहे, आपल्या आजूबाजूला आहे, आपण तो घेतो पण तो आपल्याला दिसत नाही. व्यवस्थापन साधारणपणे तशाच पद्धतीचं आहे. ते आपल्याला दिसत नाही पण त्याची जाणीव मात्र आपल्याला नक्की होते. एखाद्या नेकेड वायरमधनं जेव्हा करंट पास होतो त्यावेळेस आपण त्याला पाहिलं तर आपल्याला यातनं विद्युत प्रवाह वाहतोय हे दिसत नाही. मात्र त्याला हात लावल्यानंतर काय होतं हे आपल्याला नव्याने सांगायला नको. अर्थात आपल्याला शॉक बसतो. मग शॉक बसतो याचा अर्थ काय की त्या ठिकाणी विद्युत प्रवाहाचं अस्तित्व आहे म्हणून शॉक बसलेला आहे. पण ते डोळ्याला दिसतं का? नाही. मात्र डोळ्याला दिसावं म्हणून आपण काय करतो की आपण ट्यूब आणि बल्ब बसवतो आणि बटन ऑन केल्यानंतर तो विद्युत प्रवाह तिथे पोचला की लाईट लागते. मग आपल्याला समजतं की या ठिकाणी विद्युत प्रवाह कार्यरत आहे. त्याचप्रमाणे या ठिकाणी व्यवस्थापन प्रक्रियेमध्ये ही जरी दृश्य स्वरूपात प्रक्रिया नसली तरी दृश्य स्वरूपात येण्यासाठी आपल्याला एक गोष्ट लक्षात घ्यावी लागते. इथे ट्यूब आणि बल्बचा रोल कोण प्ले करतं? जे व्यवस्थापक असतात, जे सुपरवायझर असतात, जे उपव्यवस्थापक असतात, कार्यकारी संचालक असतात, जनरल मॅनेजर, मुख्य व्यवस्थापक, हे जे काही पदं आहेत या पदांच्या माध्यमातून ही शक्ती ही प्रवाहित होत असते. आणि हे पदं या ठिकाणी कार्यान्वित झाले की आपल्याला जाणीव होते की इथलं व्यवस्थापन अत्यंत चांगलं आहे. बहिस्थ व्यक्ती आल्यानंतर तिच्याकडनं नकळत उद्गार निघतो की या संस्थेचं व्यवस्थापन खूप चांगलं आहे. का चांगलं आहे? कारण वेळच्या वेळी चांगली ट्रीटमेंट त्यांना मिळते. परंतु त्यांना जर विचारलं हे व्यवस्थापन म्हणजे नेमकं दाखवावं, मग ते काय म्हणतील की हे दाखवता येत नाही, मात्र आम्हाला समाधान मिळतं. समाधान हे व्यवस्थापन कार्यरत असल्याचं आणि कार्यक्षम असल्याचं ही एक लक्षण आहे, निशाणी आहे. ही गोष्ट आपल्याला लक्षात घ्यावी लागेल. आणि म्हणून व्यवस्थापन ही एक अमूर्त प्रक्रिया आहे. ती डोळ्याला दिसत नाही पण तिचं अस्तित्व मात्र आपल्याला जाणवतं. विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला व्यवस्थापनाच्या या संकल्पनेचा पुढचा जो फेज आहे तो म्हणजे व्यवस्थापनाची कार्य. यामध्ये मी अगोदरच तुम्हाला असं सांगितलं होतं की व्यवस्थापन हा अनेक कार्यांचा संच आहे आणि प्रत्येक कार्य हे तेवढंच महत्त्वाचं आहे. आणि यासाठी मी तुम्हाला हत्तीचा दृष्टांत पण सांगितला होता. मग हा संच म्हणजे नेमकं काय? तर अनेक कार्य मिळून व्यवस्थापन होत असतं. मी हे म्हटलं होतो की नियोजन म्हणजे व्यवस्थापन नाही किंवा पूर्वानुमान म्हणजे व्यवस्थापन नाही किंवा संघटन निर्देशन म्हणजे व्यवस्थापन नाही. तर आपल्याला जे काही दिसतात या चार्टमध्ये, पाय चार्टमध्ये, हे प्रत्येक कार्य व्यवस्थापनाचं एक अंग आहे असं आपण जर दृष्टिकोनात घेतलं तर या सगळ्या कार्यांची गोळाबेरीज म्हणजे काय? तर व्यवस्थापन होय. म्हणजेच व्यवस्थापन हा एक कार्यांचा संच आहे. केवळ एक कार्य म्हणजे व्यवस्थापन नाही असा सरळ सरळ त्याचा अर्थ होतो. मग ही जी व्यवस्थापनाची कार्य आहे त्यामध्ये पूर्वानुमान, इथनं नियोजनापासून सुरुवात होते आणि नियंत्रणापर्यंत येऊन आपण थांबतो. परंतु नियोजनाच्या गाभ्यामध्ये पूर्वानुमान असतं, कारण पूर्वानुमान केल्याशिवाय नियोजन घडूच शकत नाही. आणि म्हणून या ठिकाणी नियोजनाच्या अगोदर पूर्वानुमान असं कार्य आपण लक्षात घेतलेलं आहे. मग पूर्वानुमान म्हणजे काय? तर अनुमान करायचं, घटना घडण्याच्या अगोदरच अनुमान करायचं, याला पूर्वानुमान असं म्हणतात. किंवा याला पर्यायी शब्दप्रयोग वापरलेला आहे, भविष्याचा वेध घेणे. किंवा ज्याला आपण ज्योतिषी जे आपल्याला सांगतो ना भविष्य, की येत्या आगामी
काळामध्ये आपली किती प्रगती होणार आहे, किती हानी होणार आहे, आणि तो जे काही करतो ना, तर त्याला आपण भविष्य म्हणतो. परंतु हे भविष्य हे बऱ्याच वेळा पोपट घेऊन बसलेला जो असतो त्याच्याकडनं जर तुम्ही ऐकलं तर ते सायंटिफिक नाही. मात्र पूर्वानुमान हे सायंटिफिक आहे किंवा शास्त्रोक्त पद्धतीने पूर्वानुमान हे कार्य अवलंबलं जातं. मग हे पूर्वानुमान म्हणजे नेमकं काय? तर मागील काही वर्षांची आकडेवारी, वर्तमान परिस्थिती यांचा सांगोपांग विचार करून जेव्हा भविष्याचा वेध घेतला जातो ना, त्याला पूर्वानुमान असं म्हणतात. आणि पूर्वानुमान जर सक्षम असेल तर त्याचा उपयोग नियोजन करण्यासाठी होतो. मग नियोजन म्हणजे काय असा प्रश्न निर्माण होतो. नियोजन म्हणजे अनेक प्रश्नांची उत्तरं म्हणजे नियोजन. मग ही प्रश्न फार अवघड आहे असं नाही, परंतु त्याचं उत्तर कार्यक्षेत्राप्रमाणे शोधणं हे मात्र अवघड आहे किंवा त्याच्यासाठी आपल्याला जास्त अभ्यास करावा लागतो. मग हे नियोजन म्हणजे काय आहे ते थोडक्यात सांगायचं झालं तर काय करायचं, कोणी करायचं, कोणासाठी करायचं, केव्हा करायचं आणि कुठे करायचं या प्रश्नांच्या उत्तराची गोळाबेरीज म्हणजे नियोजन असं म्हटलं तर वावगं होणार नाही. आणि म्हणून नियोजन हे अत्यंत गरजेचं आहे कोणत्याही कार्यक्षेत्रामध्ये. मग वैयक्तिक क्षेत्र असो किंवा सामूहिक क्षेत्र असो, गव्हर्नमेंटचं असो किंवा खाजगी असो किंवा सहकारी क्षेत्र असो, या प्रत्येक क्षेत्रामध्ये नियोजन करणं गरजेचं असतं. अशी जगामध्ये एकही व्यक्ती नाही की नियोजन तिने केलेलं नाही. अहो, भिकाऱ्याला सुद्धा नियोजन करावं लागतं, ही गोष्ट लक्षात घ्या. आज या मंदिरामध्ये भक्तगणांचं आगमन फार कमी आहे. दुसरा त्याला फोन करतो की तू आता या मंदिरामध्ये ये, पण कसं यायचं, काय यायचं, वेळ तर संपलेली, पटकन जर आला तर तुला फायदा होईल. मग रिक्षाने जायचं का पायी जायचं हे पण ते ठरवतात. म्हणजे भिकाऱ्यांना सुद्धा नियोजन चुकलेलं नाही. अहो, ज्याने संन्यास घेतलेला आहे त्या साधूचा जर विचार केला त्याला सुद्धा नियोजन करावंच लागतं. कधी भक्ती करायची, किती वाजता उठायचं, काय नामस्मरण करायचं, काय आहे हे नियोजनच आहे. आणि म्हणून व्यक्ती म्हटली की नियोजन आलं, आणि नियोजन म्हटलं की हे प्रत्येक ठिकाणी लागू होतं. मग त्यामध्ये व्यवसाय संस्था अपवाद नाही, शैक्षणिक संस्था अपवाद नाही, किंवा गव्हर्नमेंट किंवा जे काही राजकीय संघटना आहे नियोजनाशिवाय चालूच शकत नाही असा माझा स्पष्ट दावा आहे, हे या ठिकाणी सांगता येईल. आता पूर्वानुमान आणि नियोजन या बाबतीत आपल्याला निश्चिती झाली. पूर्वानुमान केलं, त्याच्या आधारे नियोजन केलं, पण पुढे जाऊन काय करणार? तर पुढे जाऊन आपल्याला संघटन करावं लागतं. मग हे संघटन म्हणजे नेमकं काय? तर निर्जीव उत्पादनाची साधनं आणि सजीव उत्पादनाची साधनं म्हणजे मनुष्यबळ यांना एकत्रित विचारात घेऊन जे काही ठरवलेली उद्दिष्ट आहे त्या उद्दिष्टाप्रत कसं आपल्याला पोहोचता येईल यासाठी जी यंत्रणा तयार करावी लागते ना, त्याला संघटन असं म्हणतात. संघटन हे एक प्रकारचं मेकॅनिझम आहे, ही गोष्ट लक्षात घ्या. संघटन हे एक यंत्र आहे, ही गोष्ट लक्षात घ्या. या यंत्राच्या माध्यमातून आपल्याला आपल्या उद्दिष्टाप्रत पोहोचता येतं. मात्र हे संघटन जे आहे, हे संघटन एकदा त्याचं फ्रेमवर्क निश्चित झालं की आपल्याला नेमकं काय करावं लागतं? निर्देशन करावं लागतं. हे निर्देशन किंवा मार्गदर्शन म्हणजे नेमकं काय? तर कोणी काय काम करायचं आहे, कुठे काम करायचं आहे, या संदर्भात मार्गदर्शन करण्याचं काम हे केलं जात असतं. आणि हे काम वरिष्ठ कनिष्ठांना करत असतात. आणि हे करत असताना संघटनेचं मेकॅनिझम फार महत्त्वाचं असतं, ही गोष्ट लक्षात घ्या. योग्य कामासाठी योग्य व्यक्तीची नेमणूक, लायक व्यक्तीची नेमणूक किंवा क्वालिफाईड पर्सन त्या ठिकाणी असणं गरजेचं आहे. म्हणजे केलेलं मार्गदर्शन हे फलद्रूप होतं किंवा चुका होत नाही. झाल्या तर त्या क्षुल्लक चुका होतात, शक्यतोवर होतच नाही. आणि म्हणून या ठिकाणी निर्देशन आणि संघटन यांची सुद्धा सांगड आपल्याला या ठिकाणी घालता येऊ शकते. त्यानंतर समन्वय. समन्वय म्हणजे नेमकं काय? तर समन्वय म्हणजे एका व्यक्तीचा दुसऱ्या व्यक्तीच्या कामाशी संबंध जोडणे, एका विभागाचा संबंध दुसऱ्या विभागाशी जोडणे, हे जे काही सांजोड करण्याची प्रक्रिया आहे ना, याला समन्वय असं म्हटलेलं आहे. आता कार्यालयामध्ये सुद्धा जेव्हा कागद सही होतो त्यावेळेस तो एका टेबलवरनं दुसऱ्या टेबलवर, दुसऱ्या टेबलवरून तिसऱ्या टेबलवर, अशा पद्धतीने तो कार्यप्रवाह संत गतीने
पुढे पुढे सरकत असतो, तर तो कशामुळे पुढे पुढे सरकत असतो, तर व्यक्तीमध्ये विभागामध्ये समन्वय प्रस्थापित केल्यामुळे होत असतो, असं आपल्याला या ठिकाणी सांगता येईल. त्यानंतर निर्देशन म्हणजे मार्गदर्शन आणि व्यक्तींमधला समन्वय, हे सगळं पूर्वानुमानापासून समन्वयापर्यंत आलं की आपण निर्णय जो आहे तो निर्णय घेत असतो. आणि निर्णय हा सकारात्मक जसा असतो ना, तसा नकारात्मक सुद्धा असतो. जेव्हा आपण निर्णयाचा विचार करतो तेव्हा निर्णय हा दीर्घकालासाठी असतो किंवा अल्पकालासाठी असतो. म्हणजे निर्णयाचे अनेक प्रकार असतात. मग प्रश्न राहतो, निर्णय म्हणजे नेमकं काय? निर्णय म्हणजे उपलब्ध पर्यायातून योग्य अशा पर्यायाची निवड करणं, याला निर्णय असं म्हटलेलं आहे. म्हणजे मला मुंबईला जायचं आहे आणि मला मुंबईला जायचं नाही आहे, म्हणजे या दोन पर्यायातनं मी जो पर्याय निवडेल तो निर्णय झाला, असा सरळ आणि साधा सोपा अर्थ आपल्याला या ठिकाणी सांगता येईल. आणि जेव्हा व्यवस्थापन करायचं असतं ना, तेव्हा छोटे मोठे अनेक निर्णय आपल्याला घ्यावे लागत असतात. आणि म्हणून निर्णय प्रक्रिया किंवा निर्णय घेणं हे व्यवस्थापनाचं अत्यंत महत्त्वाचं कार्य आहे. कारण एक निर्णय बरोबर आला तर लाखो रुपयाचा फायदा होतो, पण तोच निर्णय जर चुकला तर लाखो रुपयाचा तोटासुद्धा होऊ शकत असतो. आणि म्हणून निर्णय जितके सक्षम, निर्णय जितके बरोबर, तितकं फायदा चांगला, तितकी प्रगती चांगली, तितकं यश चांगलं असतं, असं आपल्याला या ठिकाणी सांगता येईल. आणि आपण पुढच्या कार्याकडे जाऊया. कार्यप्रेरणा म्हणजे लोकांनी काम करावं आणि कोणत्याही दडपणाचा विचार न करता काम करावं, यासाठी जी काही आंतरिक प्रेरणा दिली जाते त्याला कार्यप्रेरणा असं म्हटलेलं आहे. मग प्रेरणांचे देखील अनेक प्रकार असतात. आर्थिक प्रेरणा, आर्थिकेतर प्रेरणा, समूह प्रेरणा, वैयक्तिक प्रेरणा, विभागीय प्रेरणा, सांस्थिक प्रेरणा. म्हणजे क्षेत्र कोणतं आहे, ठिकाण कोणतं आहे, तुम्हाला तिथे लोकांना कामाला लावायचं आहे आणि कामाला लावत असताना लोकांनी मनापासून काम करावं, यासाठी कार्यप्रेरणा अत्यंत गरजेची असते. आणि शेवटी नियंत्रणाकडे आपण येऊ. हे नियंत्रण म्हणजे नेमकं काय? नियंत्रण म्हणजे धाक नाही, नियंत्रण म्हणजे शिस्त, वळण. कारण धाकामध्ये जर काम केलं तर चुका होतात, पण वळण जर लावलेलं असेल ना तर चुका होत नाही आणि काम खंबीरपणे आणि सक्षमपणे पूर्ण केलं जातं. की तिथे प्रत्येक व्यक्तीच्या चेहऱ्यावर 100% आत्मविश्वास असतो की मी केलेलं काम हे बरोबरच आहे आणि त्यामध्ये तीळमात्रसुद्धा चूक नाही. हे कशामुळे येतं? नियंत्रणामुळे येतं. आणि हे नियंत्रण आपल्याला वरिष्ठांकडनं कनिष्ठाकडे त्याचा प्रवाह असतो आणि तो प्रवाह हा संत अशा स्वरूपात जर वरून खालपर्यंत हा जर पाझरत आला तर नक्कीच या ठिकाणी चांगल्या पद्धतीने तुम्ही व्यवस्थापन करतायत असा त्याचा अर्थ होतो. अशा पद्धतीने या पाय चार्टमध्ये एकूण 8 कार्य दाखवलेली आहेत. पण आपण व्यवस्थापनाची कार्य सखोलपणे जर अभ्यासायची झाली तर या प्रत्येक कार्याला काही उपकार्य देखील आहेत. तर त्याचा विचार आपल्याला पुढच्या सेशनमध्ये डिटेलमध्ये करता येऊ शकतो. त्यानंतर आपण व्यवस्थापन प्रक्रिया लक्षात घेणे या संदर्भात विचार करतो आहोत. आता व्यवस्थापन प्रक्रिया विचारात घेत असताना आपल्याला व्यवस्थापन प्रक्रियेची जी वैशिष्ट्ये आहे, ही वैशिष्ट्य आपल्याला लक्षात घ्यावी लागतात. तत्पूर्वी ही प्रक्रिया म्हणजे नेमकं काय आहे हे आपल्याला सांगावंसं वाटतं. प्रक्रिया म्हणजे अनेक घटक जेव्हा आपण एकत्र करतो आणि त्यातनं नवीन असं एखादं उत्पादन किंवा एखादा विचार हा बाहेर येतो, त्यावेळेस ज्यातनं तो बाहेर येतो ना, त्याला प्रक्रिया क्षेत्र असं म्हटलेलं आहे. आणि जेव्हा आपण प्रक्रिया हा शब्दप्रयोग व्यवस्थापनासाठी वापरतो तेव्हा ही प्रक्रिया उत्पादन प्रक्रिया नसून वैचारिक प्रक्रिया आहे असं आपल्याला सांगता येईल. आता ग्रुप डिस्कशनमध्ये अनेक लोकांचे विचार ऐकले जातात आणि त्यातनं एक निर्णय घेतला जातो. निर्णय हे फलित आहे, पण हे फलित होण्यासाठी अनेक लोकांच्या विचारांचे सांगोपांग चर्चा ही होणं गरजेचं असतं. आणि म्हणून व्यवस्थापन निर्णय घेत असताना अनेक लोकांना विचारात घेतं
मुळात असंच म्हणता येईल की व्यवस्थापन म्हणजे एकट्या दुकटी व्यक्ती नाही, तर अनेक व्यक्तींनी एकत्र येऊन काम करून घेणं होय. मग त्यासाठी अनेकांचे विचार लक्षात घ्यावे लागतात. तर हे विचार लक्षात घेऊन निर्णयाप्रत पोहोचता येतं आणि म्हणून त्याला प्रक्रिया असं म्हटलेलं आहे. पण व्यवस्थापन प्रक्रियेची वैशिष्ट्य अभ्यासणं तेवढंच गरजेचं आहे, कारण त्यामुळे तुम्हाला ही कन्सेप्ट अधिक चांगल्या पद्धतीने समजू शकेल. त्यामध्ये व्यवस्थापन ही एक सामाजिक प्रक्रिया आहे. आपल्या सगळ्यांना माहीत आहे की व्यवस्थापन ही अनेक व्यक्तींच्या माध्यमातून कार्यान्वित झालेली अशी प्रक्रिया आहे. जेव्हा व्यक्ती एकापेक्षा जास्त येतात तेव्हा समाज डोळ्यापुढे चमकतो आणि जेव्हा समाज डोळ्यापुढे चमकतो त्यावेळेस आपल्याला सामाजिक असा एक संघ किंवा एक ग्रुप डोळ्यासमोर येतो आणि या अनेक लोकांकडनं काम करून घ्यायचं आहे. तर अशा परिस्थितीमध्ये तुम्हाला व्यवस्थापन प्रक्रियेचा अवलंब करावा लागतो. युद्ध असो, उत्पादन असो, एखादं वैचारिक संमेलन असो, यामध्ये तुम्हाला लोकांच्या विचारांना अग्रक्रमित करावं लागतं, लक्षात घ्यावं लागतं आणि नंतरच तुम्हाला निर्णय घ्यावा लागत असतो. आणि म्हणून व्यवस्थापन ही एक सामाजिक प्रक्रिया आहे, कारण तिचा संबंध हा व्यक्तींशी येत असतो. ही एक सातत्यपूर्ण प्रक्रिया आहे. व्यवस्थापनाची सुरुवात झाल्यानंतर मी अगोदरच आपल्याला सांगितलं होतं की व्यवस्थापन एकदा सुरू झाल्यानंतर एखाद्या संस्थेचं उदाहरण जर घेतलं तर संस्था आहे तशीच कार्यरत राहते. व्यक्ती मात्र नव्याने नियुक्त होतात, रिटायर होतात, पुन्हा रिटायरच्या जागी नवीन व्यक्ती नेमल्या जातात आणि ही प्रक्रिया अखंडपणे चालूच असते. आणि म्हणून व्यवस्थापन ही एक सातत्यपूर्ण प्रक्रिया आहे असं आपल्याला या ठिकाणी सांगता येईल. कारण एक विचार संपला की पुन्हा दुसरा विचार चालू होतो. आपण व्यवस्थापनाच्या कार्यामध्ये बघितलं आहे, पूर्वानुमान नियोजनापासून सुरुवात होते ती प्रक्रिया, तर नियंत्रणापर्यंत येऊन पोहोचते. पण नियंत्रण झालं की पुन्हा दुसरं सायकल चालू होतं आणि मग अशा परिस्थितीने आपल्याला लक्षात घेता येईल की हे सायकल सारखं चालूच असतं आणि म्हणून ती एक सातत्यपूर्ण अशी प्रक्रिया आहे. त्यानंतर व्यवस्थापन ही एक सर्वसमावेशक प्रक्रिया आहे. याचा अर्थ असा आहे की याच्यामध्ये व्यक्ती लक्षात घेतल्या जातात, यामध्ये वेळ लक्षात घेतला जातो, इथे उत्पादन संसाधनं देखील लक्षात घेतले जातात आणि या सगळ्यांचा सांगोपांग विचार करून जे ठरवलेलं उद्दिष्ट असतं त्या उद्दिष्टापर्यंत पोहोचण्यासाठी आटोकाट प्रयत्न केला जात असतो. म्हणून ही एक सर्वसमावेशक प्रक्रिया आहे असं आपल्याला या ठिकाणी सांगता येईल. त्यानंतर ही परस्परावलंबी प्रक्रिया आहे. परस्परावलंबी याचा अर्थ काय की एकमेकाशी निगडीत किंवा एकमेकांवर अवलंबून अशी प्रक्रिया आहे. मग जर ते कसं, तर आपण पाय चार्टमध्ये बघितलं आहे की नियोजन करायचं झालं तर पूर्वानुमान करायची गरज पडते, संघटन जर करायचं झालं तर नियोजन करावं लागतं, मार्गदर्शन करायचं तर व्यक्तींना करायचं असतं आणि म्हणून ही सगळी कार्य जी आहे ती परस्परावलंबी आहे. आणि म्हणून त्या प्रक्रियेमध्ये जी काही अनेक कार्य लक्षात घेतली जातात, ही कार्य एकमेकांपासून जर अलिप्त केली तर व्यवस्थापन प्रक्रिया ही प्रक्रिया राहत नाही. आणि म्हणून इथे आपल्याला थोडक्यात असं सांगता येईल की प्रत्येक कार्य हे एकमेकाशी कनेक्ट झालेलं आहे, जोडलं गेलेलं आहे आणि म्हणून तुम्हाला पूर्वनियोजित उद्दिष्टांपर्यंत जर पोचायचं असेल तर नक्कीच या सर्व कार्यांना एकत्रितपणे विचारात घ्यावे लागेल आणि त्यांचं परस्परावलंबित्व जे आहे ते आपल्याला मान्य करावंच लागेल. व्यवस्थापन प्रक्रियेची वैशिष्ट्य लक्षात घेतल्यानंतर आपल्याला नेमकं व्यवस्थापन प्रक्रिया जी आहे ती प्रक्रिया आपल्याला टर्मिनॉलॉजीमध्ये किंवा व्याख्येच्या स्वरूपामध्ये किंवा सहज समजावं अशा शब्दप्रयोगामध्ये मांडता येऊ शकते. आणि ती मांडायची झाली तर आपण अशी मांडू शकतो की पूर्वनियोजित उद्दिष्ट साध्य करण्यासाठी नियोजन, संघटन, निर्देशन, समन्वय, कार्यप्रेरणा व नियंत्रण या कार्यांद्वारे मानवी बळ व साधनसामुग्री यांच्यात सांगड म्हणजे काय, कोऑर्डिनेशन, समन्वय घालण्याची व्यवस्थापन ही एक सामाजिक प्रक्रिया आहे. बघा, व्यवस्थापन ही एक सामाजिक प्रक्रिया आहे आणि खाली दिलेली चारही वैशिष्ट्य या व्यवस्थापन प्रक्रियेच्या
या सोप्या आणि साध्या अर्थामध्ये आपल्याला ही 4 वैशिष्ट्य दिसून येतात. ती कशी ते लगेच लक्षात येईल आपल्याला. बघा, या मानवी बळ आणि साधन सामग्री यांच्यामध्ये सांगड घालण्याची म्हणजेच परस्परावलंबित्व हे या ठिकाणी सिद्ध होतं. त्यानंतर मानवी बळ हे लक्षात घेतल्यानंतर मानवी बळ म्हणजे एकट्या दुकट्या व्यक्तीचं बळ नाही, इथे ग्रुप लक्षात घ्यायचा आहे. मग ग्रुप जर लक्षात घेतला तर ग्रुपने समाज निर्माण होतो आणि म्हणून ही एक सामाजिक प्रक्रिया आहे असं आपल्याला सिद्ध करता येतं. व्यवस्थापन ही एक सर्वसमावेश प्रक्रिया आहे. बघा, नियोजन, संघटन, निर्देशन, समन्वय, कार्यप्रेरणा आणि नियंत्रण या सगळ्या गोष्टींना आपण सर्वसमावेशकपणे जर एकत्र केलं तरच ती प्रक्रिया पूर्ण होते. जर आपण संघटन बाजूला काढलं तर आपल्याकडे चहा प्रतिकात्मक मी विचार करतोय आता समजावं म्हणून. आपल्याला चहा करायचा आहे, पण आपल्याकडे चहासाठीचं मेकॅनिझम म्हणजे भांडं आणि गॅसच नाही आहे. आपल्याकडे बाकीचे संसाधनं आहेत, विचार आहे, आपल्याकडे चहा कसा करायचा हे कळतं आहे, पण गॅस नाही आणि भांडंही नाही. तुम्ही करू शकाल का चहा? नाही. म्हणजेच तुम्हाला संघटनसुद्धा गरजेचं आहे असं आपल्याला या ठिकाणी सांगता येईल. थोडक्यात व्यवस्थापन ही सर्वसमावेशक प्रक्रिया आहे. ती परस्परावलंबी आहे. मी आता जे उदाहरण सांगितलं आहे, तुम्हाला भांडं लागतं, पण नुसतं भांडं असून चालेल का? गॅस पण लागतं. गॅस आणि भांडं आहे, पण चहा पावडरच नाही आहे, नाही करता येणार. चहा पावडर आहे, पण साखरच नाही, नाही करता येणार. म्हणजे परस्परावलंबित्व या साध्या उदाहरणावरून आपल्याला त्याची जाण होते. व्यवस्थापनामध्ये सुद्धा असंच आहे. जर तुमच्यामध्ये समन्वय कौशल्य आहे, पण बाकीचं संघटन आणि निर्देशन नाहीच आहे, काय करणार? प्रक्रिया होऊ शकत नाही. प्रक्रियेसाठी अनेक कार्य, अनेक वस्तू एकत्र आणाव्या लागतात, तेव्हाच ती प्रक्रिया ही कार्यक्षमपणे आपल्याला कार्यान्वित करता येत असते. आता इंग्लिश तज्ज्ञांनी मॅनेजमेंट प्रोसेस याबद्दल जे काही आपलं मत व्यक्त केलेलं आहे ते थोडक्यात या ठिकाणी असं सांगता येईल की ॲक्च्युली मॅनेजमेंट म्हणजे नेमकं काय आहे? ती एक प्रक्रिया आहे, परंतु आपण त्याचा डिटेल अर्थाकडे जाण्यापूर्वी मॅनेजमेंट हा शब्द तुम्हाला स्पष्टपणे दिसतो आहे. याच्यामध्ये 3 शब्दांचा समावेश झालेला दिसून येतो आणि त्यातनं आपल्याला कळतं की ही प्रोसेस कशी आहे. बघा, मॅनेजमेंटमध्ये हिडन 3 वर्ड्स आहे. त्यामध्ये पहिलं आहे मॅनेज, दुसरं आहे मेन आणि तिसरं आहे टी. मॅनेज, मेन, टी याचा अर्थ टी फॉर टॅक्टफुल और टॅक्टफुली. मॅनेज, मेन, टॅक्टफुली. आता टॅक्टफुली म्हणजे काय? तर कौशल्याने लोकांचं व्यवस्थापन तुम्ही करायचं आहे असा त्याचा अर्थ आहे. लोकांना तुम्ही कौशल्याने व्यवस्थापित करा. मग त्यांच्यावर तुम्ही दडपण नाही आणायचं आहे, त्यांना प्रेरणा देऊन आणि त्यांना कामाला लावायचं आहे असा त्याचा अर्थ आहे. आता या शब्दातला मूळ गाभा लक्षात घेतल्यानंतर ही प्रोसेस कशी आहे? मॅनेजमेंट इज द प्रोसेस ऑफ रिचिंग ऑर्गनायझेशनल गोल्स बाय वर्किंग विथ अँड थ्रू पीपल अँड अदर ऑर्गनायझेशनल रिसोर्सेस. व्याख्येमध्ये समग्रपणे असं स्पष्टपणे मांडलेलं आहे की तुम्हाला व्यवस्थापन प्रक्रिया म्हणजे नेमकं काय आहे? तर संघटनेची जी काही उद्दिष्टे आहेत, ही उद्दिष्टे तुम्ही ठरवल्यानंतर ती गाठण्यासाठी तुम्हाला लोकांबरोबर आणि लोकांसमवेत त्या ठिकाणी काम करायचं आहे. त्याचबरोबर हे काम करत असताना जे काही तुमचे संघटनेतील संसाधनं आहेत त्यांचा देखील तुम्हाला एकत्रितपणे विचार करायचा आहे. म्हणजेच या ठिकाणी एकत्रित विचार केला याचा अर्थ ती प्रोसेस झाली असा स्पष्ट अर्थ होतो. प्रक्रियेचे मी अनेक प्रकार अगोदर सांगितलेले: तोडणे, फोडणे, एकत्र करणे, रंग देणे, रंगाची त्या ठिकाणी ज्याला स्पष्ट बोलायचं जर झालं तर रंग हायलाईट करणं, या सगळ्या प्रक्रिया आहेत. मग या ठिकाणी कोणती प्रक्रिया आहे? एकत्रीकरणाची प्रक्रिया आहे असं आपल्याला सांगता येईल. असेंब्लिंग प्रोसेस. आणि ही प्रोसेस ही प्रत्येक ठिकाणी प्रत्येक कार्यक्षेत्रामध्ये गरजेची आहे असं आपल्याला सांगता येईल. त्यानंतर व्यवस्थापन प्रक्रिया
अत्यंत सोप्या पद्धतीने लक्षात यावी या दृष्टिकोनातून आपल्याला या मॉडेलकडे लक्ष द्यावं लागतं. व्यवस्थापनाची प्रक्रिया म्हणजे नेमकं काय? मी तुम्हाला सांगितलं आहे, अनेक गोष्टींना एकत्र करून ध्येयापर्यंत पोचणं म्हणजे या ठिकाणी प्रक्रिया असं आपल्याला म्हणता येईल. मग मानवी बळ, भांडवल, यंत्रसामग्री आणि कच्चा माल ही उत्पादनाची संसाधनं आहेत. त्यांना आपण एक संच एकत्रित आणलेलं आहे. त्यानंतर या चौघांना आपण व्यवस्थापन प्रक्रिया झोन जो आहे, म्हणजे जो बाणाने दाखवलेला आहे व्यवस्थापन प्रक्रिया, तो प्रक्रिया झोन आहे, प्रक्रिया क्षेत्र आहे. त्याच्यामध्ये आपण त्यांचा शिरकाव करतो आहोत. आणि हा शिरकाव करत असताना आपण नेमकं काय करतोय? नियोजनाचं डोस देतोय. त्यानंतर संघटन जे मेकॅनिझम आहे त्याचा डोस देतो आहोत. आणि निर्देशन त्याचं इंजेक्शन आपण देतोय. नियंत्रण, कार्यप्रेरणा आणि समन्वय याचे इंजेक्शन देतोय. आणि हे इंजेक्शन दिल्यानंतर ती जी काही व्यवस्थापन प्रक्रिया आहे ती इतकी चांगल्या पद्धतीने ॲक्टिवेट होती की आपल्याला ध्येयापर्यंत पोचणं सहज शक्य होतं. ध्येय म्हणजे लक्ष्य. विद्यार्थी मित्रांनो, जेव्हा आपण ही व्यवस्थापन प्रक्रिया लक्षात घेतो ना, तेव्हा आपण प्रक्रियेमध्ये काही टाकतो, काही टाकल्यानंतर काही बाहेर पडतं, याला प्रक्रिया असं म्हणतात. मग बघा, मानवी बळ, भांडवल, यंत्रसामुग्री, कच्चा माल हे यांचा आपण व्यवस्थापन प्रक्रियेच्या झोनमध्ये शिरकाव केलेला आहे. आणि तो शिरकाव केला म्हणून इथे डाव्या बाजूला मूलभूत साधनांचे इनपुट किंवा आदान, म्हणजे आपण हे जे काही मूलभूत संसाधनं आहे उत्पादनाची त्यांचं आदान केलेलं आहे. म्हणजे प्रक्रियेमध्ये त्याला आदान केलं म्हणजे तिथे प्रक्रियेमध्ये आपण टाकलेत. आणि ध्येयाच्या बाजूला आपण लक्ष दिलं तर आपल्याला एक गोष्ट लक्षात येईल की निष्पत्ती किंवा पूर्वनियोजित उद्दिष्टांची, म्हणजे निष्पत्ती म्हणजे काय, काय फलित झालं, काय आउटपुट आलं, तर पूर्वनियोजित उद्दिष्टांची फलश्रुती झाली असा त्याचा अर्थ होतो. म्हणजेच एखादं झाड लावावं आणि त्याला आपण रोज पाणी टाकावं आणि नंतर त्याला फळं यावीत आणि ते आपण खावे. फळ येणं ही निष्पत्ती आहे आणि पाणी टाकणं, खत देणं, वेळच्यावेळी त्याचं संगोपन करणं हे आदान झालं. तर या प्रक्रियेतनं आपल्याला या उदाहरणाच्या माध्यमातून व्यवस्थापनाची प्रक्रिया सहजपणे लक्षात येईल असं आपल्याला या ठिकाणी सांगता येईल. त्यानंतर व्यवस्थापन प्रक्रियेतील महत्त्वाच्या बाबी कोणत्या आहेत त्याच्याकडे आपण लक्ष देणार आहोत. त्यामध्ये पहिली बाब आहे, म्हणजे आपण जर एखाद्या संस्थेमध्ये कामाला गेलात आणि तुम्हाला जर प्रश्न विचारला की व्यवस्थापन प्रक्रिया म्हणजे नेमकं काय आहे आणि त्याच्यामध्ये नेमकं काय केलं जातं, हा साधा प्रश्न विचारला तर आपण निशब्द राहण्याऐवजी पटकन सांगायचं आहे की व्यवस्थापन प्रक्रिया म्हणजे केवळ एक मुद्दा नाही, त्याच्यात अनेक मुद्द्यांचा समावेश होत असतो. त्यात पहिला आहे उद्दिष्ट ठरवणे. आता उद्दिष्टाने दिशा कळते नेमकं काय करायचं आहे आणि म्हणून उद्दिष्ट ठरवणे. कशासाठी ही व्यवस्थापन प्रक्रिया राबवायची आहे आणि म्हणून त्या प्रश्नाचं उत्तर उद्दिष्टामध्ये असतं आणि म्हणून उद्दिष्ट ठरवणे ह्या बाबीकडे आपण लक्ष देणं गरजेचं आहे. दुसरं आहे धोरण ठरवणे. हे धोरण कशासाठी ठरवायचं आहे? पहिली जी पायरी जी आहे उद्दिष्ट ठरवणे, तर ह्या उद्दिष्टांना साध्य करण्यासाठी तुम्हाला एक दिशा पाहिजे. ही दिशा धोरणातून मिळत असते आणि म्हणून धोरण आपल्याला ठरवावं लागतं. तिसऱ्या मुद्द्यामध्ये म्हटलं आहे की योजनाबद्ध कार्यक्रम आखणे. मग योजनाबद्ध कार्यक्रम आखण्यासाठी कशासाठी आखायचे? तर धोरणांची अंमलबजावणी करण्यासाठी. म्हणजे बघा, एक मुद्दा तिसरा मुद्दा दुसऱ्यावर अवलंबित आहे, दुसरा मुद्दा पहिल्या मुद्द्यावर अवलंबित आहे आणि म्हणून इथे सांगड घातलेली आहे. मुद्द्यांमध्ये कोऑर्डिनेशन आहे किंवा या ठिकाणी एक मुद्दा दुसऱ्या मुद्द्याशी संबंधित आहे याची जाणीव आपल्याला होते. प्रक्रियेतील महत्त्वाचा चौथा मुद्दा जो आहे संघटनेची उभारणी करणे. आता ही उभारणी कशासाठी करायची? तर जे काही कार्यक्रम ठरवलेले असतात तुम्ही, तिसऱ्या मुद्द्यामध्ये बघा योजनाबद्ध कार्यक्रम आखणे. या कार्यक्रमांना यशस्वीपणे राबवण्यासाठी संघटनेची त्या ठिकाणी वर्णी लागते किंवा संघटन हे उपयोगी पडतं. कारण संघटन हे मेकॅनिझम आहे असं आपण यापूर्वी म्हटलेलं होतं आणि या मेकॅनिझमशिवाय कार्यक्रम राबवणं शक्य होत नाही आणि म्हणून संघटनेची उभारणी करणे याचा देखील या प्रक्रियेमध्ये समावेश होतो. त्यानंतर मानवी बळास मार्गदर्शन व कार्यप्रेरणा देणे. मानवी बळ
त्याला जर मार्गदर्शन केलं आणि कार्यप्रेरणा चांगल्या दिल्या तर कोणत्याही दडपणाखाली न राहता चांगल्या पद्धतीने क्वालिटेटिव्ह काम या व्यक्तींकडनं होतं. आणि म्हणून मी असं म्हटलं होतं, नियंत्रण म्हणजे वळण. धाक देऊन लोकांना कामाला लावू नका, त्यांना वळण लावा आणि त्यांच्यावर चांगले संस्कार करा आणि हे संस्कार मार्गदर्शन आणि कार्यप्रेरणेने देता येत असतात. आणि म्हणून या व्यवस्थापन प्रक्रियेतील महत्त्वाच्या बाबींमध्ये 5वा जो मुद्दा आहे तो प्रकर्षाने आपण लक्षात घ्यावा की मानवी बळास मार्गदर्शन व कार्यप्रेरणा देणं हे गरजेचं आहे, त्याशिवाय प्रक्रिया पूर्ण होऊ शकत नाही. त्यानंतर मानवी बळात समन्वय साधणे व नियमन करणे. आता समन्वय साधणे म्हणजे एका व्यक्तीचा दुसऱ्या व्यक्तीच्या कामाशी संबंध जोडणे आणि हे सगळे लोक व्यवस्थित काम करतात म्हणजेच नियमन करणं, याकडे लक्ष देणं गरजेचं असतं. आणि हे काम वरिष्ठ व्यक्ती आपल्या कनिष्ठांच्या कामाबाबत करत असतात. त्यानंतर झालेल्या कामकाजाचे मूल्यमापन करणे. आता बघा, भात शिजल्यानंतर गृहिणी आपण लक्षात घेऊ, भात शिजल्यानंतर तो शिजला की नाही हे जे शितं असतात ते चाचपून पाहिले जातात. याचा अर्थ मूल्यमापन केलं जातं. 1-2 शिजलं, निष्कर्ष काढता येतो की भात शिजलेला आहे. या उक्तीप्रमाणेच जे काही संघटनेमध्ये काम चालतंय त्या कामाचं मूल्यमापन करणं गरजेचं असतं. मूल्यमापन न करता आपण जर प्रक्रिया राबवली तर त्या प्रक्रियेमध्ये अनेक चुका या राहून जातात आणि चुकांचं निर्मूलन झालं नाही की एक चूक दुसऱ्या चुकीला जन्माला घालत असते. आणि म्हणून या ठिकाणी वेळच्या वेळी चुकांचं निर्मूलन होण्यासाठी कामकाजाचं मूल्यमापन करणं गरजेचं आहे. तेव्हा झालेल्या कामकाजाचे मूल्यमापन करणे हे या ठिकाणी महत्त्वाची बाब आहे असं आपल्याला सांगता येईल. आणि ही महत्त्वाची बाब का महत्त्वाची आहे? कारण मूल्यमापन म्हणजे निष्पत्ती काय झाली आणि ती बरोबर झाली की नाही याचा वैचारिक असा संबंध जोडणे असं आपल्याला या ठिकाणी सांगता येईल. त्यानंतर मूल्यमापनासंबंधी मूल्यमापनाअंती समाधानकारक परिस्थिती नसल्यास योग्य तो बदल करणे. म्हणजे बघा, माणूस आहे तो 100% बरोबर काम होईलच याची खात्री नसते, कारण जो चूक करतो तोच माणूस असतो. मशीनकडनं चुका होत नाही, मानवी चुकांमुळे मशीन चुकतं. आणि म्हणून या ठिकाणी मूल्यमापन करत असताना जर समाधानकारक परिस्थिती नसेल तर नेमकं कुठे चूक झालेली आहे तिथे योग्य तो बदल करणं ह्या प्रक्रियेचा भाग आहे असं आपल्याला सांगता येईल. ही गोष्ट लक्षात घ्या. कारण परत एकदा आपण गृहिणीकडे येऊ. जर भाजी व्यवस्थित दिसते पण वाढल्यानंतर त्याच्यात जर अळणी लागली तर दुरुस्त करून घेण्यासाठी आपण मीठ टाकतच असतो. तर त्या दृष्टिकोनातून या छोट्याशा उदाहरणावरनं आपल्याला मूल्यमापनाअंती समाधानकारक परिस्थिती नसल्यास योग्य तो बदल करणे गरजेचं असतं. विनाकारणी एखाद्याला किंवा काही व्यक्तींना दोषारोपण करून त्यांचे जे काही मोराल आहे, त्यांचे जे धैर्य आहे ते खचवण्यापेक्षा शक्य तेवढा योग्य तो बदल करणं हा प्रक्रियेचा भाग आहे आणि तो करणं गरजेचं आहे. विद्यार्थी मित्रांनो, व्यवस्थापनाचे स्तर किंवा पातळ्या ह्या लक्षात घेत असताना आपण व्यवस्थापन प्रक्रियेमध्ये जे जे काही पाहिलं तेच या ठिकाणी आहे आणि ती प्रक्रिया कशा पद्धतीने राबवली जाते हे सुद्धा आपल्याला या स्तरांच्या माध्यमातून लक्षात येईल. बघा, व्यवस्थापन हे चांगल्या पद्धतीने व्हावं म्हणून व्यवस्थापकीय कार्यक्षेत्र हे अनेक व्यक्तींमध्ये सामावलं गेलेलं आपल्याला दिसून येतं. मूळतः व्यवस्थापनाचे 3 स्तर आहेत. ते म्हणजे उच्चस्तरीय व्यवस्थापन, मध्यमस्तरीय व्यवस्थापन आणि कनिष्ठस्तरीय व्यवस्थापन. मग हे व्यवस्थापन होत असताना त्यामध्ये समाविष्ट घटक कोणते आहेत किंवा कोणत्या व्यक्ती किंवा कोणती पदं या ठिकाणी आहेत याचा आपल्याला प्रामुख्याने विचार करावा लागतो. उच्चस्तरीय व्यवस्थापनामध्ये बौद्धिक कार्य असल्यामुळे त्या ठिकाणी अध्यक्ष, संचालक मंडळ, सरव्यवस्थापक किंवा कार्यकारी व्यवस्थापक, समिती सदस्य हे सर्वानुमते विचारविनिमय करतात आणि निर्णय घेतात, धोरणं ठरवतात. म्हणून हे उच्चस्तरीय व्यवस्थापनाचं कार्यक्षेत्र असल्यामुळे या व्यक्तींचा, या पदाधिकाऱ्यांचा या ठिकाणी समावेश झालेला दिसतोय.
मध्यमस्तरीय व्यवस्थापनाचा विचार जर केला तर प्रामुख्याने खाते प्रमुख किंवा विभागीय व्यवस्थापक या ठिकाणी असतात आणि त्यांना मदत करणारे उपव्यवस्थापक किंवा शाखाधिकारी असतात. अर्थात हे ठरवलेले जे काही धोरणं आहेत उच्च व्यवस्थापनाने ते राबवण्यासाठी मध्यमस्तरीय व्यवस्थापन हे कार्यरत असतं आणि कनिष्ठस्तरीय व्यवस्थापनाचा विचार केला तर प्रत्यक्ष कार्यकृती ज्या ठिकाणी होते ना त्या ठिकाणी कनिष्ठस्तरीय व्यवस्थापनाचा सहभाग दिसून येतो. यामध्ये मुकादम, त्यानंतर सहाय्यक अधिकारी, अधीक्षक आणि पर्यवेक्षक या व्यक्तींचा प्रामुख्याने समावेश झालेला आपल्याला दिसून येतो. काही तज्ज्ञांच्या मते व्यवस्थापनाचे 3 स्तर आहेत तर काहींच्या मते ते 4 करावेत. तर दृष्टिकोन हा आहे की 4 स्तर जरी केले तरी मध्यम, कनिष्ठ किंवा उच्च मध्यम अशा पद्धतीचे या तिन्हींमधलाच एक सुवर्णमध्य साधून या ठिकाणी एक स्तर हा वाढवलेला आपल्याला दिसून येत असतो. तर विद्यार्थी मित्रांनो, या सगळ्या पदाधिकाऱ्यांचं विशिष्ट कार्यक्षेत्र असतं आणि त्या कार्यक्षेत्र एकाचं कार्यक्षेत्र किंवा काम दुसऱ्याला उपयुक्त पडत असतं किंवा त्याच्या आधारे तो पुढचं काम करत असतो आणि म्हणून इथे देखील कोऑर्डिनेशन आहे जे मी तुम्हाला व्यवस्थापन प्रक्रियेमध्ये सांगितलं ते दिसून येतं असं आपल्याला या ठिकाणी सांगता येईल. आजच्या तासाला आपण व्यवस्थापन संकल्पना आणि या संकल्पनेशी निगडीत त्याचे स्वरूप, त्याचं महत्त्व किंवा गरज, त्याचे जे वेगवेगळे मॉडेल आहेत प्रक्रियेचे त्याचा विचार आपण या ठिकाणी केलेला आहे आणि सरतेशेवटी आपण व्यवस्थापनाचे स्तर किंवा पातळ्या लक्षात घेतलेल्या आहे. तर आजच्या तासापुरतं या ठिकाणी आपण थांबतो आहोत. धन्यवाद.